150चं पेट्रोल टाकलं निघतात पेट्रोल पंप. आता थेट गोरखगड निघणार आहे. थेट गोरखगड थेट डायरेक्टली गोरखगडला स्टॉप घेणार आहे. तर 5 मिनटात तुम्हाला दाखवतो आम्ही कुठून जाणार आहे. आणि बरे आमचा रस्त्याला लागलो आम्ही शिवल्याच्या, कारण की आम्ही तिथं पेट्रोल टाकला म्हणून थोडासा वेळ लागला. आता आम्ही शिवल्या गावातून टर्न घेऊ. आम्ही गाव बघत जाऊ. आता आमचा हा दुकानदार आहे. हा का इथून आम्ही सगळं घेतलं याच्याकडून. कसं आहे माहिती आहे का, आम्हाला स्वस्तात देतो ना म्हणून त्याला घेतो आम्ही. बनी हा शिव मंदिर आहे आमचा. आता आम्ही इथं फिरतो तुला रोडला डायरेक्ट तिथून गोरखगड थेट गोरखगड घेतो. आता आम्ही बघा मेरा यस यस. आता आम्ही थेट कॉलेजच्या रस्त्याला आज चालूच आहे. फायनली आज आम्ही गोरखगडला निघालो. खूप दिवसापासून इच्छा होती का गोरखगडला जायची. त्याला बोललो शेड गाडी येतं का ब्लॉग बनवायचे जायचे आम्हाला असं तसं. तुम्हाला तुमच्यासाठी काय बोलतो सगळे बोलतो तुमच्यासाठी गाडीमध्ये फक्त थोडं पेट्रोल पंप आहे तुम्ही पेट्रोल टाका. तर आम्ही पेट्रोल पंप वर्षात थेट आता गोरखगड निघलोय. शिवला कॉलेजला तर आम्ही पोचलोय. आता थोड्याच वेळात गोरखगड थेट. आता उद्यापासून क्रीडा महोत्सव आहे ना त्याच्यामुळे जरा शाळेमध्ये वातावरण नाही तर आज ते बरं आखणं सुरू चालू आहे. मुरबाड काळा क्रीडा महोत्सव. सुभाष दादा तुम्ही आता आम्ही आलो आहे कोणते साखरच्या केटीला. कसं आहे आम्ही इथं पवायला येतो आणि आता घरचे कोणते लय मारील मग आता काही सांगू शकत नाही ना एवढं शक्य. कोरावला गाव आलेला आहे. आम्ही स्लो झालेलो आहे. कोरावलेकरांचा ग्राउंड आहे कोरावल्याचा. फायनली आम्ही कोरावल्याला पोचलोय. आता कोरावल्याला पोचलोयच. कोरावल्याला बस स्टँड 40 मिनिट भेटतो पण आम्ही काय खाऊ नाही शकत कारण की आम्हाला लवकर यायचे ना त्याच्यामुळे. कोरावल्या इथून आतमध्ये कोरावला आहे सरळ इथून आतमध्ये आहे कोरावला. ट्रॅफिक जाम झाले मशीन मुलं चालू मशी आहेत ना म्हणून ट्रॅफिक जाम झाले. पाऊस हॉर्नमार पाऊस. हा गडी आता काय आपण पोचणार आहे थोड्या वेळात गोरखगडला. आता विडा आल्या विड्याच्या नंतर तुलाईच्या नंतर देरी सोडली आपल्याला लगेच गोरखगड लागणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. फायनली आम्ही विड्याला पोचलोय. आता थोड्याच काही क्षणामध्ये आम्ही गोरखगड म्हणजे आमची एक हौस आहे गोरखगडला जायची. आता आम्ही विड्याला पोचलोय. कुठून जायचं नाही जिल्हा शाळा विडे. छान शाळा आहे म्हणजे खूपच. पण यांची इथे बघू शकता तुम्ही. आम्ही तुलाईला पोचलोय. आता तुलाईशी थोड्याच वेळात आम्ही गोरखगड गाठूच. आता थेट गोरखगड. आता तुलाईला पोचलोय. बघा तुलाईचा गाव तुम्हाला थोडंसं दाखवतो. थांब ना फायनली तुलाईमध्ये पोचलोय. आता आम्ही झालो गोरखगड. कला केंद्र तुळई खूपच छान. ग्रामपंचायत तुळई. तुळईचा गाव बघा तुम्ही. तुळई. आता गोरखगडला जाऊ आम्ही 5च मिनिटात. थोड्याच वेळात आम्ही गोरखगडला पोचू. गोरखगडला पोचणं म्हणजे खूपच अवघड कारण की खूप लांब आहे. शिवळ्यापासून तर खूपच लांब आहे तो गोरखगड. इथून बस येते ना काहीच बघू शकता. उतरण बघू शकता कसे आहे. बस गाडी बेस पिली नाही गाडी 40च पिली. गोरखगडचा डोंगर तर आम्हाला दिसायला लागले. आमची शक्ती अजून वाढत चालले का आम्हाला गोरखगड. आम्ही आलोय लवकरच गोरखगडला पोहोचू. तर तो बघा तुम्हाला डोंगर दिसतो का इथून थोडा डोंगर दिसेल तुम्हाला. गोरखगड म्हणजे खूपच चला आता डेअरी नाही. सो गाईज आपण आलेलो आता गोरखगड. फक्त आतून इथे 2-3 टन मारले का गोरखगडला आपण पोहोचणार आहेत. इकडे सूर्यास्त बघा तुम्ही. आणि आम्ही चाललो. आम्हाला घरी जायला 100% रात्र होणार आहे. तर आम्हाला
जाता आपण डेअरीला आलेलो आहे आणि डेअरीवर आता फक्त 2 किलोमीटरवर आहे गोरखगड. तर आज आम्ही थोड्याच वेळात पोहोचणार आहे गावात. इथूनच तर खूपच भारी दिसतंय आणि समोरून गेलो कसं दिसत असेल तुम्हीच इमॅजिन करा आता. आणि इथून आम्ही आता शाळेला गोरखगडचे निशाणे दिसलेच. गोरखगडला चाललोय आम्ही आता. गोरखगड प्रवेशद्वार आले गोरखगडचा. प्रवेशद्वाराच्या जवळच आलोय आम्ही. खूपच वाटलं ना का लवकर येऊ पण आलोय. आमचा मुक्काम पेट पूजाला आम्ही आणलंय थोडासा स्ट्रिंग बिंग बिस्लरी सगळं घेऊन आलो खायला पियाला. पाणी तर निवल गरम झालेलं आहे हो. त्या दिवशीचं पाणी होतं माझं. कंपोस्ट गाडीची. चला पोचलेलं आहे बरं. आता आम्ही थोडा वरती जाणार आहे. आमचा पिके बघा किती उत्सुकता आहे त्याला वरती जायची. तर फायनली तो गाईज आम्ही आता पायथ्याशी पोहोचलो. आता वरती जायला खूप टाइम लागणार आहे त्यामुळे आम्हाला माहीत नाही आम्ही वरती जाऊ शकतो का नाही जाऊ शकत. रात्र पण आता होणार आहे थोड्या वेळात कारण का संध्याकाळचा टाईम आहे काही सांगू शकत नाही. आता आपण मंदिरात पोहोचलेलं आहे. मंदिरात दर्शन घेऊ आणि मग खाऊ आणि मग निघू आम्ही. आता देवळात तर आम्ही शिवशंभूच्या देवळात तर पोचतोयच. आता खूपच वेळा देवळात पोचलो आम्ही. इकडे तुम्ही बघू शकाल राहण्यासाठी सोय पण इकडे तुम्ही रात्री आले तर इथं कॅम्पिंग करू शकता. काही टेन्शन नाही. अरे आमचा मुक्काम. सो गाईज आम्ही आता इथे शिवशंभूच्या देवळात आलेलो आहेत दर्शन घेण्यासाठी. तुम्ही बघू शकता छान सुंदर अशी इथे विठ्ठल आणि रखुमाईची स्थापना केलेली आहे. तुम्ही बघू शकता. सो गाईज आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही वरती जायच्या मार्गाने चाललेलो आहे. रस्ता तर खूपच खराब आहे आणि चढणं म्हणजे एखाद्या म्हाताऱ्या माणसाचं काम नाही. सो तुम्ही पण घरच्यांना घेऊन यायचं असेल तर म्हाताऱ्या माणसांना आणू नका. नाहीतर खाली त्यांना आणलं तरी देवळातच ठेवा कारण रस्ता जाम अडगडीचा आहे. आणि आम्ही 3घच जण आलो तरी पण नाहीतर अजून 2-3 जण होते पण गाडी नव्हती त्यामुळं आम्ही. तर गाईज आम्ही एवढ्यावरती आलेले आहेत. तर इथंच हा गौरव बोलायला लागला की रस्ता जाम खराब आहे. विचार करा अजून पुढं किती खराब असेल. तुम्ही पण या. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. इथून बघा इकडून गाव पण दिसतोय. बघा तुम्ही गाव दिसतोय इथनं. एवढीशी गल्ली वरती जायला तरी पण आम्ही चाललो आहे. सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. आणि हो व्हिडिओला लाईक करा. काहीच आता येते तुम्ही जर चप्पलच हातात घेतलेली आहे त्याला भीती त्याची चप्पल तुटते का काय अशा रस्त्यात परत घरी जायचे वांदे होतील म्हणून त्यांनी चप्पल काढलेली आहे. बस बोल. आयत्या वेळी आमचं यायचं ठरला म्हणून आम्ही शूज बीज काय वाप घातले नाही. नाहीतर शूज आम्ही घालतोच इकडे चढायचं झालं तर. चला तो काय बघा तुम्ही इथून किती भारी दिसतंय. चला आता पुढे जाऊया. पुढे जाऊ. बाबा बाप जन्मात एवढा खराब रस्ता होता बघितला. फायनली तो रस्ता आहे ना रस्ता जाम खराब आहे. तर तुम्ही म्हाताऱ्या माणसाने तर बिलकुल आणू नका रस्त्याला. म्हणजे म्हाताऱ्या माणसं बोलते फायनली ना दादा खूप भारी इकडे. तुम्ही एकदा तरी या गोरखगडावर येऊन जा आणि कॉमेंटमध्ये सांगा आम्हाला का गोरखगडचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला. जास्त वरती तर जाता येणार नाही आपल्याला म्हणूनच थोडंसं इथं थोडासा थांबतो आम्ही आणि थोडा अजून पुढे गेलो तुम्हाला दाखवतो पुढचा आणि मग आम्ही जाणार घरी.
तर इथं रात्र पण व्हायला लागलेली आता. फायनली आम्ही निर्णय केला आता इथूनच फिरायचा, कारण की खूप जाट जंगल आहे. आता आम्ही तिघच जण आहेत, घरची फॅमिली कोणीच नाही. मोठी मुलं असती तर थोडं पुढे गेलो असतो, पण आम्ही तिघच जण आहेत, त्याची मुलं जमू नाही शकत. सो आता आम्ही ब्लॉक मध्ये पुढच्या ब्लॉकमध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण वरती परत जाऊन दाखवणार. जायचं कधी असा प्रश्न होतो, पण आता 5:30 वाजले, त्याच्यामुळे आम्ही खाली उतरत आहे. आणि आता पुढे जाऊन जंगल पण खूप आहे आणि रस्ता पण दिसत नाही असा, तर आम्ही इथूनच रिटर्न करतोय. पुढच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला आम्ही दाखवत का गोरखगडच्या आपण एकदम टोकावर जाऊन दाखवणार आहेत. तर तुम्ही आपल्या पेजला सबस्क्राईब करा. बघू शकता इथं किती उतरायला अवघड आहे. इकडे सोपारच नाही, पण मी इकडे तुम्हाला दाखवायसाठी या बाजून आलोय. इथं पण बघू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही. आता तो खालचा रस्ता तो इकडे बघा. पण इकडून खूपच मजा येते. गौऱ्या धाम बघू शकता तुम्ही. इथून आम्हाला उतरता वेलीस गाईच पाय घसरला तर डायरेक्ट खाली जाऊ आम्ही. आणि हे बघू शकता कसे माकडं आणि उड्या मारतात. मला पण त्यांच्या मागं जावं लागतं ना, असंच बघू शकता तुम्ही. इथं चढणं जेवढं अवघड आहे तेवढं उतरणं पण अवघड आहे, कारण इकडे ना उतरताना उतरले आणि एकदा जर तुम्ही आणि दगडी उतरायला लागले ना का तुम्ही स्टॉपच नाही करू शकत. आणि दगडे पण असे मोठे मोठे आहेत ना, तो पाय सटकला ना तर का इजा होऊ शकते तुम्हाला. म्हणून उतरताना काय घाई करू नका. आम्ही आता उतरत होऊ. चला आता आम्ही उतरलेलो आहेत. तर तुम्ही बघू शकता आमची अवस्था काय झाली आहे. इकडे तरी गार वाटतंय, तरी आम्हाला एवढा घाम आलेला आहे. इकडे विचार करा तुम्ही आम्ही कसा चढलो असेल. गाई जिथं तिथं आम्ही आता इथं नाश्ता केलता. इकडे बोल. इकडे आले आले जर तुम्हाला दम खायचा असेल तर तुम्ही इथं बसू शकता, कारण का वरती काहीच बसायची सोय नाही आहे. तर बसायची सोय असती तर चांगलं झालं असतं, आम्ही पण बसलो असतो, मग अजून वरती गेलो असतो. पण काय आता बसायची सोय नाही, त्याच्यामुळे आम्ही रिटर्न फिरलोय. जामवरती आणि आता रात्र पण थोड्या वेळात होणार आहे, तर आम्ही निघतोय. सो गाईस बघा आमचा गौरव, त्याला जनावरांची खूपच आवड आहे, म्हणून तो कुठल्याच जनावराला घाबरत नाही. खोलू नको कुठल्याच जनावराला घाबरत नाही तो. आणि बघा सो गाईस आता आम्ही खाली आलेलो आहेत आणि आता आम्ही उतरतोय. आमची गाडी पण खाली खाली आम्ही थोडंसं फोटो काढू आणि मग जाऊ घरी. बघू व्हिडिओ कसा होता गाईच बघू काय. आता आम्ही पायथ्यावर चालू खाली आणि आम्ही निघतोय आता. आत्ता तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल खरंच आम्ही खूप मेहनत घेतली या व्हिडिओसाठी. वरती जाणं शक्य झालं नाही, त्याच्यामुळं आम्ही जास्त वरती गेलो नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका.